विनायक राऊत यांच्या सुनेनं छळ आणि जादूटोण्याचे आरोप केले आणि त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। पुन्हा एकदा सुनेचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळले। नेमकं काय घडलेलं आहे बघूयात या रिपोर्टमध्ये। जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, डोक्यावरचे केस ओढून तारे करत होते। त्यांच्या मुलाचं इथं शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। सुनेचे गंभीर आरोप आणि ठाणे पोलिसातल्या तक्रारीनंतर ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांवर सून गिरिजा राऊत यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा, मानसिक छळ आणि फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय। विनायक राऊतांनी सुद्धा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून 23 जुलैला सुनावणी आहे। भोंदूबाबा फिरोज शेखला पोलिसांनी अटक केली असून सत्यता तपासून पुढची कारवाई करणार असल्याची माहिती आहे। तर सुनेचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळत षडयंत्र रचणारा कोणत्या पक्षाचा आहे त्या सूत्रधाराचं नाव लवकरच सांगणार असल्याचं विनायक राऊत म्हणाले। जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। त्या आरोपांना आम्ही काही भीक घालत नाही। त्याला एखादी महिला तक्रार करते त्याला न्याय मिळायलाच लागतो। न्याय 100% मिळावा, माझं तेच म्हणणं आहे की महिलेला त्या न्याय मिळाला पाहिजे आणि ते खरोखर आवश्यक आहे आणि ते त्या दृष्टीने तातडीने पोलीस चौकशी होऊन तो न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे। सुनेनं विनायक राऊतांच्या मुलावर असक्षमतेचा आरोप केला। त्यानंतर जवळपास 3 वर्षांपासून सून गिरिजा राऊत माहेरी गेली। आता यामध्ये विनायक राऊतांनी सुनेची मागणी 2 कोटींवरून 12 कोटींपर्यंत पोहोचल्याचा आरोप केलाय। त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होती तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं। सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं। 3 बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे। 2च्या नंतर डायरेक्ट 5 करोडवर आलं आणि 5 करोडवरच्या नंतर 12 करोड 50 लाख एवढी डिमांड जी त्यांची वाढलेली आहे। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलंय हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे। कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। विनायक राऊतांची सून गिरिजानं पोलिसात धाव घेतली, त्यामुळे पोलिसांच्या पुढच्या कारवाईकडे सुद्धा आता लक्ष असेल। पण राज्याला महिला आयोगाची अध्यक्ष का नाही असा सवाल करुणा मुंडेंनी केला आणि आता स्वतः अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचीही करुणा मुंडेंची तयारी आहे। खासदार साहेब, तुम्ही अपोलोजाइज माफी मागण्यापेक्षा तिला एक महिला म्हणून तिला न्याय देण्यापेक्षा तुम्ही म्हणताय की ती लोन भरण्याची मागणी करतीये, 5 लाख पोटगीची मागणी करतीये, त्याच्यामध्ये काय वाईट करतीये? एक आमदार खासदारांची 2 बायका, 3 बायका, 10 मुलगा बाळा, पण कोणी विचारणारा नाहीये, कोणी बोलणारा नाहीये। त्याच्यासाठी असे कृत्य वाढत चालले आहे। हे लोकांकडे फक्त सत्ताचा इतका माज आलेला आहे की महिला आयोग की अध्यक्ष यांच्याकडे नाहीये। अरे तुम्ही जरी महिला आयोग की अध्यक्ष तुमच्याकडे नाहीये तो मला वाचवा, मला बसवा महिला आयोग की पदावर आणि तुम्ही बघा कसं मी महिलांना न्याय करून देते। तुमच्यासारखं राजकारण मी करणार नाही। एकीकडे विनायक राऊतांच्या घरातला गृहकलह पोलीस स्टेशनपर्यंत आल्यावर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी मंत्री शिरसाटांना धारेवर धरलं। ठाकरेंच्या नेत्यांना काळी जादूची सवय असून मातोश्रीवरही बंगालचा जादूगार येतो असा आरोप शिरसाटांनी केला। त्यानंतर अयोध्या पोळ यांनी शिरसाटांच्या घरातलं प्रेम प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा दिला। उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय। मातोश्रीवर भी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे। खरं तर तुम्ही मातोश्रीवरती आणि विनायक राऊत साहेबांच्या घरामध्ये काय चाललंय याकडे लक्ष न देता स्वतःच्या घरामध्ये लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं। मी आपल्याला काही गोष्टी आठवण करून देऊ इच्छिते, ती म्हणजे
काही दिवसांपूर्वी तुमच्याच सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, मीडियाच्या समोर आल्या होत्या, महाराष्ट्राच्या समोर आल्या होत्या. हे तुम्ही विसरलात का? असो, तुमच्या घरातल्या लेकराचं प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीनं हाताळलात हे मला महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. त्यामुळे मातोश्रीवरती बोलत असताना तोंड सांभाळून आणि आपल्या मर्यादेत राहून. काही महिन्यांआधी शिरसाटांच्या बेडरूममधला व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात बेडरूममध्ये शिरसाट पैशांच्या बॅगांसोबत बसल्याचा आरोप झाला. ते व्हिडिओ शिरसाटांच्या घरातल्याच व्यक्तीनं दिल्याचा दावा सुद्धा पोळ यांनी केला. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक आठवण करून देऊ इच्छिते, ती म्हणजे 11 जुलै 2025 रोजी तुमच्याच घरातला, तुमच्याच बेडरूममधला चड्डी बनियन पैशाच्या बॅगेसह तुमच्या बेडरूममधला जो व्हिडिओ आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीनं मला पाठवला होता. खरं तर तुम्ही मातोश्रीवरती बोलण्यापेक्षा, विनायक राऊत यांच्यावरती बोलण्यापेक्षा तुमच्या घरात काय चालू आहे ना, तुमच्या घरातला तमाशा तुम्ही निस्तरायला पाहिजे. तर सून गिरीजा राऊतांचे आरोप गंभीर आहेत, तर विनायक राऊतांनी मागे षडयंत्र असल्याचा आरोप केलाय आणि अटकेच्या भीतीनं अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 23 जुलैच्या सुनावणीवर आता पुढच्या चौकशीच्या हालचाली होतील. छत्रपती संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढेंसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.